वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे ओएस यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 19 आज आपण पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे आणि फर्स्ट क्वेश्चन जो तुम्हाला विचारला आहे तो क्लिअरली तुम्हाला काय सांगतोय की ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब बिलो. खाली तुम्हाला काही अँगलचे पेयर्स दिलेले आहेत. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. जर तुम्हाला ते पेयर काढता आले, बघा, ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल ॲज डिस्क्राइब बिलो. म्हणजे खाली तुम्हाला अँगलचे पेयर दिले, जसं वर्णन केलं आहे ते काढा. आणि जर नसेल काढता आला तुम्हाला, जर शक्य नाही झालं तर त्याचं रिझन काय आहे, से व्हाय. मग फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. मग स्टुडंट बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, फर्स्ट क्वेश्चन आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजस्टंट. आता इथं जर मी वाचतो ना तर कोणकोणते प्रकार आहे बघा. कॉम्प्लिमेंटरी अँगलचा उच्चार आला, ॲडजस्टंट अँगलचा उच्चार, म्हणजे तो दोन प्रकारचे अँगल झाले. सेकंड क्वेश्चनमध्ये अँगल लिनियर पेअर, म्हणजे लिनियर पेअरचा उच्चार आला. विच आर नॉट सप्लिमेंटरी, सप्लिमेंटरी म्हणजे चौथा अँगल आला, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी, ॲडजस्टंट, लिनियर पेअर अँड सप्लिमेंटरी. बाकी सर्वीकडे तेच अँगल तुम्हाला रिपीट होताना दिसणार अँगलची नावे. मग तुम्हाला या चारही अँगलचा प्रकार, त्यांचा अर्थ माहीत पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल कॉम्प्लिमेंटरी, सेकंड ॲडजस्टंट, थर्ड लिनियर पेअर आणि चौथा आहे सप्लिमेंटरी. मग इथं बघा मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो. हे बघा, इथं मी ॲडजस्टंट अँगल लिहिलं आहे. ॲडजस्टंट अँगलचे डेफिनेशन आपल्याला माहीत आहे. या प्रकारचे ॲडजस्टंट अँगल काढतात. मग ॲडजस्टंट अँगलचं डेफिनेशन काय असतं की ॲडजस्टंट अँगल हॅज अ कॉमन व्हर्टिसेस. त्याचा एक कॉमन व्हर्टिस असतो, तो इथं कोणता आहे, बी. ओके, त्याची कॉमन एक आर्म असते. मग आता इथं दोन अँगल ॲडजस्टंट अँगल आहे. फर्स्ट इज अँगल ए बी डी अँड सेकंड अँगल सी बी डी. ओके, मग याच्यामध्ये जे बी डी जे आहे, बी डीमुळे काय झालं, हा पूर्ण अँगल डिवाइड झाला. कोणता अँगल, ए बी सी डिवाइड झाला. मग बी डी ही काय झाली, कॉमन साईड किंवा आपण त्याला म्हणू कॉमन आर्म. ओके, म्हणजे असं कुठे जर तुम्हाला अँगल दिसेल तर हा झाला ॲडजस्टंट अँगल, लक्षात ठेवा. आणि ॲडजस्टंट अँगलची नेहमी आहे ना मेजर जे असतं ते मेजर नेहमी कमी असतं. फॉर एक्झाम्पल 30, 40, 50, 60, 70, कळलं का, 90च्या खालीच असतं. मग तो ॲडजस्टंटचा अर्थ काय होतो, इथं अक्यूट अँगल नाही. नाही तर काही मुलं अक्यूट अँगल विचारतात. अक्यूट म्हणजे लघुकोन, जो 90 अंशपेक्षा कमी असतो. ॲडजस्टंट अँगल म्हणजे संलग्न कोन. ओके, जे दोन अँगल असतात. ओके, आणि त्याची बेरीज ही 90 किंवा 90पेक्षा कमी बनू शकते. कळलं का. पुढे काय झालं, कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी अँगल मी तुम्हाला शिकवलं होतं की ज्या दोन अँगलची बेस किती होते, 90 अंश. मग ते 60-30 असते. मग 60 + 30, मग हा आणि हा, मग 60 + 30 किती आलं, 90. 50 + 40, 90. 45 90. 70 + 20, 90. कळलं का. मग असे कॉम्प्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो की जे ते दोन पेअर असतात त्याचं मेजर 180 असतं. फॉर एक्झाम्पल 120 + 60 किती आलं, 180. 150 + 30, 180. 160 + 20, 180. कळलं सगळ्यांना. आणि फोर्थ अँगल जो नवीन प्रकार आहे, लिनियर पेअर. आता लिनियर पेअरचा आकार बघा असा काहीतरी असतो. म्हणजे एक लाईन ड्रॉ केली असते, स्ट्रेट लाईन. बघा कोणती लाईन म्हणतो मी, स्ट्रेट लाईन आहे. ओके, कारण स्ट्रेट लाईनचं मेजर किती असतं, 180. ओके, आणि त्या स्ट्रेट लाईनचा इथं या बाजूला किंवा या बाजूला, म्हणजे या डिरेक्शनला किंवा डिरेक्शनला एक लाईन असणार. ओके, मग तो लिनियर पेअरला काय डिवाइड करणार. मग ते कसं ना, 120चा ऑब्ट्यूस अँगल झाला बघा, हा ऑब्ट्यूस अँगल. ओके, आणि 60 डिग्रीचा झाला हा अक्यूट अँगल. म्हणजे दोघांची बेस किती होणार, 180. म्हणजे लिनियर पेअर्स आणि सप्लिमेंटरी हे दोघांचं किती होतं, 180 होतं. सो आपण असं म्हणूया, एनी लिनियर पेअर कॅन बी सप्लिमेंटरी अँगल. ओके, नाही, किंवा असं म्हणूया, एनी सप्लिमेंटरी अँगल कॅन बी लिनियर पेअर. मग हे दोन्ही सेम आहे. ओके, हा डिफरंट आहे. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेश्चन बघा तुम्हाला जो दिला होता, ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल ॲज डिस्क्राइब बिलो. इफ दॅट इज नॉट पॉसिबल से व्हाय. मग फर्स्ट क्वेश्चन, कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट आर नॉट ॲडजस्टंट. म्हणजे असे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत जे ॲडजस्टंट नसले पाहिजे. आता यामध्ये कोणती फिगर, कोणत्या प्रकारची फिगर, कोणती फिगर म्हणण्याऐवजी आपण काय कोणत्या प्रकारची, तर ही काढली तर चुकणार. कारण तुम्हाला काय विचारलं आहे, दॅट आर नॉट ॲडजस्टंट, ते ॲडजस्टंट असले पाहिजे. मग जर ही फिगर काढली अशी तर रॉंग ना. म्हणजे तुम्हाला ही फिगर काढावं लागेल. कळलं का. मग मी इथं 60-30 दाखवले, तुम्ही कोणतेही मेजर घ्या. ओके, असं नाही की तुम्ही समजा तुमच्या मनाचे घेतले 50-40, 70-20 तर ते होणार नाही, ते होणारच. ओके, मग काय काय मुलं डायजेस्ट फॉलो करतात, नोट्स फॉलो करतात. महत्त्वाचं काय आहे की तुमचं अंडरस्टँडिंग. ठीक आहे. आता इथून तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल तुम्ही हे पण काढलं तरी चालेल, जे मी आधी सांगितलं
किंवा जे आता सांगतोय ते. ओके, समजा मी काय केलं, इथे एक कॉम्प्लिमेंटरी काढायचं आहे, तर माझी बेरीज किती असू शकते लक्षात ठेवा. 45 म्हटलं तरी किती होतं 90. 70 + 20 90. ओके, ठीक आहे. मग अशा प्रकारचे अँगल हे काढू शकता तुम्ही. मग आता इथे एक लाईन ड्रॉ करतो मी आणि इथं समजा मी घेतलं 70 डिग्रीचा अँगल. ओके, बघा मग इथून मोजायचं लाईनकडे 0 10 20 30 40 50 60 70. ओके, मग 70 येताला. ओके, इथं 70 काढलं तरी चालेल किंवा 0 10 20 30 40. ओके, आणि 45 काढला. मग इथं समजा मी 45चा जर काढला, ओके, म्हणजे कोणताही तुम्ही समजू शकता मी तुम्हाला काय सांगत आहे. मग इथं 45चा जरी अँगल मी काढला, इथं असा 45चा, ओके 45चा. मग सिमिलरली मला इथे किती काढावं लागेल सांगा जरा. मग व्हेरी सिम्पल, 45चा 45 किती होणार 90 होणार ना. मग इथं मला किती काढायचं आहे 45चा. सो इथं 45चा. मग इथं मी काढणार 45चा अँगल. ठीक आहे, मग ह्या काढला मी 45 डिग्रीचा अँगल. ओके, मग 45 + 45 किती झाले मग 90 डिग्रीचा अँगल झाले टोटल. मग हे पेअर किती होणार 90 डिग्रीचा अँगल होणार. ठीक आहे, आता सेकंड क्वेश्चन. ओके, मग क्वेश्चन काय बघा इथं, अँगल इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. आता बघा अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. मग लिनियर पेअरचा अर्थ काय होतो मी तुम्हाला आता सांगितलं की लिनियर पेअरमध्ये त्याची किती बेरीज होते 180 आणि सप्लिमेंटरीचा अर्थ काय होतो 180. मग हा जो अँगल असा ड्रॉ तुम्ही करू शकत नाही की मग ह्या मराठीमध्ये वाचून दाखवतो तुम्हाला मी. अँगल इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी म्हणजे लिनियर पेअर एक असा अँगल काढाय तुम्हाला जो की सप्लिमेंटरी नाही. मग याचं दिस इज नॉट पॉसिबल. सिंपल काय, दिस इज नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. मला याचं इथं नो दिस इज नॉट पॉसिबल. मग आता तुम्हाला रिझन लिहायचं आहे. ओके, मग तुम्ही रिझन काय येणार की बिकॉज linear pair angles can be supplementary. ओके, बघा हे तुमच्या मनाचं रिझन असं पाहिजे. इट शुड नॉट बी कॉपीड. ठीक आहे, हे झालं. पुढचं काय दिलं बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. पुन्हा बघा प्रश्न, कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. आता लिनियर पेअरचं बेरीज किती होते 180, कॉम्प्लिमेंटरी किती 90. म्हणजे असा एक तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगलचं पेअर काढायचं आहे. कॉम्प्लिमेंट अँगल्स आहे जो लिनियर पेअर नाही. समजा तुम्ही चुकून काय केलं, हे बघा इथं दाखवतो, कॉम्प्लिमेंटरी किती असतं 90, लिनियर पेअर किती असतं 180. असं काढलं तर चुकणार तुमचं. मग तुम्ही म्हणा आम्ही असं दाखवतो, असं दाखवलं लिनियर पेअर, पण तिकडे तुम्हाला विच इज नॉट ओके विच आर नॉट लिनियर पेअर. म्हणजे जो तुम्ही अँगल काढणार ते लिनियर पेअर दॅट डू नॉट फॉर्म लिनियर पेअर. मग जर अँगल तुम्हाला काढायचा तर कॉम्प्लिमेंटरी अँगल काढा, पण तो कसा नसावा लिनियर पेअर नसावा. मग तुम्ही तो दोन प्रकारे काढू शकता. ओके, फर्स्ट असं काढलं तरी चालेल कारण त्याच्यामध्ये ॲडजस्टंट अँगलचा कुठेही उच्चार नाही आहे. मग तुम्ही 30 60 दाखवा किंवा असं दाखवा. ओके, कळलं का. मग इथं तुम्ही लक्षात घ्या, एकदम इझी आहे. ओके, ठीक आहे. मग कसं काढूया सांगा. तुम्हाला जर वाटलं की सर असं काढता येईल, सगळ्यात पहिले इथं एक अँगल 40चा, ओके एक अँगल 40चा काढला, 0 10 20 30 40. ओके, आणि दुसरा जो अँगल आहे इथे मी नाव येतो ABC. ठीक आहे,
आणि जो दुसरा जो अँगल आहे तो तुम्ही काढला. आता हा 40 काढला तर कॉम्प्लिमेंटरी होण्यासाठी 50चा काढावं लागेल. तर इथं किती 50चा काढतो. सो इथं 0 10 20 30 40 50. ठीक आहे. याला नाव देऊया आपण PQR. ओके. आता हे झाले कोणते अँगल झाले, हा कॉम्प्लिमेंटरी अँगल झाला. बिकॉज द सम ऑफ दिस टू अँगल 40 + 50 कॅन बी 90. So that kind of angle is a complementary angle and this angle do not form a pair of a linear pair. कळलं. चला पुढे बघा. पुढे काय क्वेश्चन दिलाय, adjacent angle which are not in a linear pair. म्हणजे तुम्हाला adjacent angle काढायचा आहे जो की linear pair नसणार. माझं तुम्ही सांगा adjacent angle तुम्हाला काढायचा आहे जो की linear pair नसणार, मग तुम्ही कसं काढणार. व्हेरी सिंपल. ॲडजस्टंट अँगलचं डेफिनेशन आणि त्याचं फिगर आपल्याला माहिती आहे असं, मग तुम्ही असं काढू शकता. ओके. मग पुन्हा एकदा सांगतो, ॲडजस्टंट अँगल विच आर नॉट इन लिनियर पेअर. मग तुम्हाला ॲडजस्टंट अँगल काढायचं आहे. ओके. सो ॲडजस्टंट अँगलचं डेफिनेशन आपल्याला माहीत आहे. मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, इथं समजा मी इथं काय केलं 30चा एक अँगल काढतो. 0 10 20 30. ओके. आणि इथं एक लाईन काढतो. काढली. आता हा जो प्रोडक्टर आहे इथं ठेवतो. बघा इथं. ओके. ठेवला. एक मिनटं. इथं ठेवला आपण. 30 काढला होता. आता इथून 0 10 20 30 40 50 60 60 काढतो. ओके. मग इथं काय होणार, समजा मी म्हणतोय की हे कॉमन. ओके. अँगल ABC. ओके. हा पॉईंट D. इथं हा एक अँगल झाला, हा अँगल, हा पूर्ण हाला 60, हा 30. ओके. म्हणजे तुम्ही दोन अँगल काढले. ओके. ही जोडी झाली ॲडजस्ट अँगलची. या थोडं लहान केलं तरी चालेल. ॲडजस्ट अँगल. आता हा लिनियर पेअर नाही आहे त्याच्यामुळे ही फिगर ॲक्युरेट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. अँगल्स विच आर नीदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजस्टंट. ओके. म्हणजे असा अँगल काढायचा आहे जो की कॉम्प्लिमेंटरी नसणार आणि ना ॲडजस्ट नसणार. आता कॉम्प्लिमेंटरी नसाय पाहिजे म्हणजे तो मोर दॅन 90 पाहिजे. बरोबर. आणि ॲडजस्टंट म्हणजे काय, असं नाही जोडून काढता येईल, म्हणजे आपलं सेपरेट काढावं लागेल. मग तो सेपरेट कसं काढायचं बघा. ओके. सेपरेट काढूया. आता सगळ्यात पहिले इथं मी एक मेजर मोर दॅन 90 घेतो ऑप्टिक्स अँगलची. सो इथे किती होणार बघा. 0 10 20 30 40 50 60 70 80 90. ओके. 100 110 120. मग इथं मी 120 काढतो. ठीक आहे. 120. याला नाव देऊया आपण XYZ. ठीक आहे. आता हा 120 काढला तर दुसरा मला किती काढावं लागेल सांगा जरा. 180 180 60. मग इथं 60चं काढतो मी. ओके. ओके. 0 10 20 30 40 50 60. म्हणजे हा 60 डिग्रीचा अँगल काढला. याला नाव देतो PQR. LM लिहिलं तरी चालेल तुमच्या मनाने. मग जसं क्वेश्चन वाचल्यावर कळतं अँगल्स विच आर नीदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजस्टंट. म्हणजे तो कॉम्प्लिमेंटरी पण नसावा आणि ॲडजस्टंट पण नसावा. जर तुम्ही जोडून काढली अशी तर ॲडजस्ट होऊन जाईल, चुकणार. जर तुम्ही असं काढलं तर चुकणार, कारण इथे कॉम्प्लिमेंटरी होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कसं दाखवायचं, दोन, एक ऑप्टिव्ह दाखवला, एक ॲक्युरेट दाखवला. म्हणजे हा 120 दाखवला 60. आता या दोघांची बेस किती होणार सांगा. या दोघांची बेस होणार 180. म्हणजे हे कोणत्या प्रकारचे अँगल झाले. ओके. हे अँगल झाले कॉम्प्लिमेंटरी सुद्धा नाही आणि ना ॲडजस्ट नाही. लास्ट क्वेश्चन.
अँगल इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. बघा, अँगल इन लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे तुम्हाला असे लिनियर पेअर अँगल काढायचे जे की कॉम्प्लिमेंटरी असणार. मग मला सांगायचं चुकीचं आहे की बरोबर आहे वाक्य? हे स्टेटमेंट चुकीचं आहे. लिनियर पेअर किती असतो? 180. कॉम्प्लिमेंटरी किती असतो? 90. मग वाक्यामध्ये अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी असे लिनियर पेअर अँगल काढायचे कॉम्प्लिमेंटरी असतील. इट्स नॉट पॉसिबल. हां, इथं नॉट शब्द असता, अँगल लिनियर पेअर विच आर नॉट कॉम्प्लिमेंटरी, तर लिनियर पेअर अँगल काढून दाखवलं असतं आपण. इथं नाही काढू शकत कारण लिनियर पेअरची 180 बेरीज असते, 180 बेरीज असते आणि कॉम्प्लिमेंटरीची 90ची असते. म्हणजे याचं दिस इज नॉट पॉसिबल. याचं नो, दिस इज नॉट पॉसिबल. ह्याचं बिकॉज a linear pair शब्द राहिला, पेअर अँगल इज 180 डिग्री whereas complementary angle is 90 डिग्री. ओके, मग रिझन कळलं तुम्हाला? रिझन लिहिलं. सो स्टुडंट, अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 19 कंप्लीट केला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 20 पाहूया. तोपर्यंत बघत राहा, कीप लर्निंग आणि विसरू नका लोंढे OSC यूट्यूब चॅनल कंटिन्यू पाहायला. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.